हरि ओम। हरि ओम। करारविन्देन पदारविन्दम् मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। जीवेति बस्वामृतमेतदेवं गोविन्द दामोदर माधवेति। विक्रेतु कामा गोपकन्या मुरारी पादार्पितचेतवृत्ति। दध्यादिकं मोहवशादवोच गोविन्द दामोदर माधवेति। गृहे गृहे गोपवधूकदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्ययोगम्। पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति। सुखं शयाना विलये निजेपि नामानि विष्णु प्रवदन्ति मर्त्या। ते निश्चितं कर्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति। सुखावसाने विदमेव सारम् दुःखावसाने त्विदमेव प्रियम्। देहावसाने विदमेव जात्यम् गोविन्द दामोदर माधवेति। जीवे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्ण मनोहराणि। समस्त भक्तार्थिविनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण राधावर गोकुलेश गोपाल गोवर्धन नाथ विष्णु। जिह्वेऽपि बस्वामृतमेतदेवं गोविन्द दामोदर माधवेति। जिह्वे रसग्ने मधुरप्रियत्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि। आवरणयेथा मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति। त्वामेव यात्रे मम देहि जीवे समागते गन्धगरे कृतान्ते। वक्तव्यमेकं मधुरं सुभक्त्या गोविन्द दामोदर माधवेति। अग्रे करुणामथ पाण्डवानां दुःशासनेनाहतवस्त्रकेशा। कृष्णात् दाक्रोशदनन्यभावा गोविन्द
संसार कूपे पतितोत्य गाधे मोहाद् पूर्णे विषयाधितरते करावलम्बं मम देहि विष्णो गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति। श्री स्वामीनारायण भगवान की जय। श्री दत्तात्रेय भगवान की जय। श्री राधा कृष्ण देव की जय। श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सिद्धेश्वर महादेव महादेव की जय। श्री विघ्न विनायक देव की जय। श्री कष्ट भंजन देव की जय। श्री सद्गुरु देव की जय। श्री 500 परमहंस की जय। श्री भारत मात की जय। आइए हनुमंत बिराजिए कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारिए पवन कुमार। वचन ऐका कमळापती माझ्या रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। श्रीमद भागवत सुंदर सप्ताह ज्ञान यज्ञाचा आपण प्रारंभ करीत आहे। सुंदर भागवतजीचा संदेश आहे। भगवान वेदव्यासजी यांनी 18 पुराण लिहिले आणि 18 पुराणाचा सार मात्र एक श्लोक मध्ये दाखवला। परोपकारम तु पुण्याय पापाय परपीडनम। मानव जाती हे संतप्त झालेली आहे। प्रत्येकाच्या हृदयामध्ये काही ना काही दुःख आहे।
त्रिविध तापानं हा जीव त्रस्त झाला आहे. कोणाला काही तर कोणाला काही, अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारची उपाधी याच्यानं त्रस्त झालेला जीव शांतता कुठे प्राप्त करतो? या जगामध्ये शांतता आहे का? आणि आपल्या जवळ वेळ आहे का हो? सुंदर कथेचा काळ आहे. मंडपाबाहेर आपण गोंधळ करू, पण मंडपात नाही येणार. आपल्याला ते आवडतं, हे नाही आवडणार. शांतता ह्या मंडपामध्ये आहे. आत्मसुख ह्या मंडपामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण म्हणतो ना, मंदिरामध्ये दर्शनाला जाता का? आपण विचारतो, कथेत जाता का तुम्ही? तर आपला जवाब असतो, नाही, वेळ नाही आमच्याजवळ. आपला जवाब असतो, नो टाइम, आय हॅव नो टाइम. एक कवीनं सुंदर लिहिलं आहे, प्यार करने के लिए जिंदगी कम पड़ जाती है, पता नहीं लोग कहां से वक्त निकालते हैं झगड़ने के लिए. पता नहीं लोग कहां से वक्त निकालते हैं झगड़ने के लिए. नफरत साठी त्याला कुठून वेळ मिळतो हो? झगडा करायचा आहे तर तयार, तिथे पुष्कळच वेळ आहे त्याच्याजवळ. इलेक्शन आहे गावामध्ये काही, तर धावपळ करायला त्याच्याजवळ पुष्कळशी वेळ आहे. परंतु त्याला तुम्ही म्हणा की रोज सकाळी मात्र 5 मिनिट भगवान दत्ताचं दर्शन घ्या आणि कामाला लागा, तर म्हणेल नाही, सकाळी वेळ नसतो. भगवंतानं आपल्यावर पुष्कळ कृपा केली. हा कोरोना जो मिळाला आपल्याला, उद्धृत आणि उत्सृंखल झालेल्या जीवात्म्याला रस्ता दाखवण्यासाठी भगवंतानच पाठवला आहे. याला ज्याच्याजवळ वेळ नव्हता, लॉकडाऊन मध्ये 3 महिने कसा मस्त शांततेनं घरात बसला हो, तेव्हा वेळच वेळ होती. दिवसभर विठ्ठल विठ्ठल करा. जीवनामध्ये एवढी धावपळ झाली होती, अशी व्यस्तता होती, परंतु कोरोनानं आपल्याला आपल्या वास्तविक जीवनाचं दर्शन करवलं. प्रत्येक जीवात्म्याला शांतीची आवश्यकता आहे आणि शांती प्राप्त करण्याचा उपाय म्हणजे भगवत नाम संकीर्तन आणि भगवंताची कथेचं श्रवण. मंगलाचरण मध्ये आपण ऐकलं आता, गृहे गृहे गोपवधू कदंबा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेति. भगवान कृष्ण गोकुळामध्ये का राहिले? त्यांना गोकुळ एवढं प्रिय का होतं? कारण तिथे प्रत्येक घरोघरी भगवंताची आराधना उपासना होती. 4 गोपिका एकत्रित झाल्या की त्यांच्या ज्या गोष्टी होत, वार्तालाप व्हायचा, त्या वार्तालाप मध्ये मात्र आणि मात्र भगवान कृष्णाचीच गोष्ट राहील.
पुण्यानि नामानि पठन्ति नित्यम गोविंद दामोदर माधवेती. भगवंतानं आपल्याला सुंदर आयुष्य दिलं आहे आणि हे आपण जे बसले आहे ना, हा आपल्याला पुनर्जन्म प्राप्त झाला आहे. झाला असता कोरोना तर आतापर्यंत आपण पण फोटोमध्ये फिट झाले असतो, पण नाही झाला आपल्याला. म्हणजे भगवंतानं आपल्यावर कृपा केली, आपल्याला एक मोका दिला. तुम्ही जगामध्ये राहा, तुम्ही काही सत्कर्म करा, तुम्ही काही भजन करा, तुम्ही काही आत्मकल्याणाचा मार्ग साधा. व्यर्थ बकवासचा त्याग करा. आम्ही आले इथे तर लाईट नव्हते, बहुतेक अर्धा तास आम्ही इथे तपश्चर्या केली. पुष्कळशा स्त्रिया इथे बसल्या होत्या. म्हटलं आता धून सुरू करतील. हा जर धून सुरू करते तर लाईट लवकर येते हो. पण पापड बिबडे त्याच्यात गोष्टी संपल्या नाही तर नाव कुठे येईल भगवंताचं. भगवंतानं काही लोकांचा असा मत असतो, तोंड आहे म्हणजे बोलायचं, काही बोला. ज्याला आपण मिथ्या वार्तालाप म्हणतो. अगर बोलना है तो हरि का नाम बोलो. हरि नाम बोला, हरि नाम बोला, खावंता पिवंता हरि बोला. भगवंतानं सुंदर जिव्हा दिली आपल्याला. कशासाठी? हरि नाम संकीर्तनासाठी. मनुष्य असा विचित्र आहे, आपण रोज साखर खातो हो, रोज गुड खातो. एक कवीनं लिहिलं आहे, तोता तो मिर्ची खाके भी मीठा बोलता है और इंसान इतनी महंगी चीनी खाने के बावजूद भी कड़वा बोलता है. रोज साखर खातो, रोज घरामध्ये 500 ग्राम साखर कमी करतो. पावशेर इमारती, हा रोज इमारती खातो. पण तरी सुद्धा जीभ तर कटू आहे. बोलतो तेव्हा मात्र आणि मात्र कटू वचन बोलतो. सुंदर श्रीमद भागवत ग्रंथ याचा आपल्याला श्रवण करायचं आहे. भागवत आपल्याला पुष्कळस शिक्षण देत. 7 दिवस पर्यंत आपल्याला विद्यार्थी होऊन आणि ह्या मंडपामध्ये आपल्याला बसायचं आहे, शिक्षण प्राप्त करायचं आहे. आध्यात्मिक शिक्षण, भक्ती कशी करायची, माळा कशी करायची, जाप कसे करायचे, आपलं जीवन कसं असायला पाहिजे, विगेरे विगेरे पुष्कळ बाबती श्रीमद भागवतानं आपल्याला शिकवल्या. मोक्ष मार्गाचा उत्तम आणि सहज उपाय श्रीमद भागवत कथेद्वारा आपल्याला प्राप्त झाला. सकाळच्या सत्रामध्ये कथेत मी उल्लेख केला होता यजमान परिवाराचा. प्रथम पत्रिका मी पाहिली होती ज्यामध्ये यजमानचं नाव नाही दिसत. असं म्हणता नाव आहे त्याचा नाश आहे. गावामध्ये काही प्रसंग असला आणि पुऱ्या गावामधल्या युवानांचा सत्कार असला आणि त्यामध्ये जर एकाच नाव सुटलं तर, जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं तर राग येतो. शक्यतः तो प्रसंग सोडून जातो. नंतर दुसऱ्या वर्षी प्रसंगासाठी त्याला आमंत्रण द्या तरी सुद्धा नाही येणार. नाही, तुम्हाला तर आम्ही दिसतच नाही. मागच्या वर्षी माझंच नाव राहिलं, पुऱ्या गावाला याद केलं, मीच राहिला.
अशी काही फरियाद आपली असते. आपण इथे कथा ऐकायला आले आहे. सुंदर भगवान दत्त नारायणाचं सान्निध्य आहे. यज्ञ मंडपामध्ये भगवान यज्ञ नारायण त्यांच्या सान्निध्यामध्ये आपण कथा ऐकायला बसले आहे. शेजारीच गाय पण आहे. साधू संतांचं सामिप्य आहे. या मंडपामध्ये मान ठेवायचं नाही. या मंडपामध्ये काही द्वेष, ईर्ष्या, क्रोध हे ठेवायचं नाही. तुम्हाला जे काही करायचं असलं ते मंडपाच्या बाहेर. ईर्ष्या, द्वेष, क्रोध हे सर्व काही जर घरी सोडून आले ना तर कथेत पुष्कळ आनंद येईल. हे सर्व घरी सोडून या. मंदिरामध्ये आणि कथा मंडपामध्ये या तर हृदयाला बिलकुल खाली ठेवा, तरच कथा हृदयामध्ये बसेल. कथाला तर बसायचं आहे हृदयामध्ये, पण जागाच नाही ठेवली आपण. क्रोध, ईर्ष्या, मान याच्यानं आपण आपली जागा भरली आहे. भगवंताच्या कथेत आले आहे तर मान, अपमान या सर्व बाबतीला विसरून मात्र आणि मात्र भगवत प्राप्ती करायची आहे. भगवंताला प्रसन्न करायचा आहे. हाच एक उद्देश आपल्याला ठेवायचा आहे. मुक्ताबाई यांचं सुंदर भजन आहे. अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला, काहे अहंकार नाही गेला, कारे अहंकार नाही गेला, काहे अहंकार नाही गेला, अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला, काहे अहंकार नाही गेला. भक्त गोरा कुंभार यांनी संत नामदेवच्या बाबतीत जेव्हा निर्णय ऐकवला की हे अपूर्ण आहे आणि नामदेवला क्रोध आला. मी एवढा ज्ञानी तरी सुद्धा मी अपूर्ण. आणि तेव्हा मुक्ताबाईनं उपदेश दिला आहे. आपण विचार तर करा, तुम्ही क्रोध करता, मानामुळे तुमच्या हृदयामध्ये क्रोध उत्पन्न झाला. अरे मान कुठे ठेवता? आपण तर 24 तास भगवंताच्या सान्निध्यामध्ये राहतो आणि 24 तास हरी सान्निध्य मिळालं तरी सुद्धा अहंकार नाही गेला. मान अपमान वाढवीची हेवा, मान अपमान वाढवीची हेवा, मान अपमान वाढवीची हेवा, मान अपमान वाढवीची हेवा, दिवस अनंता दिवाहाती घेती, दिवस अनंता दिवाहाती घेती, दिवस अनंता दिवाहाती घेती, दिवस अनंता दिवाहाती घेती,
अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार, सारे अहंकार नाही गेला, कार्य अहंकार नाही गेला. दुपारच्या 12 वाजाला हातामध्ये दिवा घेऊन आणि बाजारामध्ये निघतो तो कसा महामूर्ख असतो. त्याला विचारलं कोण की दादा दुपारच्या 12 वाजाला हातामध्ये दिवा, तर तो म्हणाला हो जर नाही दिसलं तर कामा येईल. अरे पण मूर्खा, एवढा मोठा सूर्याचा प्रकाश आहे, आता दिव्याची गरज काय. तर तो जसा मूर्ख आहे तसाच मूर्ख भगवंताचा भक्त आहे, जो अभिमान ठेवतो, जो अहंकार ठेवतो. परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ, परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ, परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ, परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ. आंधळ्या डोळे डोळे काबा झाले, आंधळ्या डोळे डोळ्या आंधळ्या डोळे डोळे काबा झाले, आंधळ्या डोळे डोळे झाले. अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार, अरे अहंकार नाही गेला, अहंकार नाही गेला. अरे अहंकार नाही गेला, हो अरे अहंकार नाही गेला. भगवंताच्या कृपेनं सुंदर आपल्याला भगवंताचं सान्निध्य प्राप्त झालं आहे. श्रीमद भागवत ग्रंथाचं सान्निध्य प्राप्त झालं आहे. अभिमान अहंकार हा सर्व त्याग करून जर मंडपामध्ये कथेत बसले तर आनंद होईल आणि भगवंताला पण आपल्या हृदयामध्ये बसण्याची इच्छा होईल. श्रीमद भागवत ग्रंथाचा आपल्याला श्रवण करायचं आहे. भगवान शुकदेवजी महाराज आणि महाराज परीक्षितच्या माध्यमानं आज घरोघरी श्रीमद भागवत ग्रंथ पोहोचला. भागवताच्या प्रारंभामध्ये भागवत महात्म्याचं वर्णन आहे. या ग्रंथाच्या श्रवण केल्यानं आपल्याला काय प्राप्त होतं त्याचं वर्णन आहे. 7 दिवस मात्र मजा मारायची आहे म्हणून आपण इथे आले नाही. वेळ नाही तुमच्याजवळ, नाही आमच्याजवळ. प्रत्येक लोक सध्या बिझी आहे, तरी सुद्धा आपण इथे एकत्रित झाले. सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, दिवसाचे 6 तास आपण इथे मोडणार आहे. कशासाठी? आत्मकल्याणासाठी. भागवत ग्रंथद्वारा आपलं कल्याण होईल त्यासाठी आपण इथे एकत्रित झाले आहोत. ग्रंथाचा अपरंपार महिमा आहे. महात्म्याचा आपण प्रारंभ करूया. श्रीमद भागवत ग्रंथाचा प्रारंभ करूया. महात्म्याचा प्रथम श्लोक आहे भगवंताच्या पावन चरणी वंदनेचा श्लोक.
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। भगवान कसे आहे तर 3 तापाचा नाश करणारे आहे। आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक हे 3 प्रकारचे जे ताप आहे, 3 प्रकारचे रोग, कफ, वात आणि पित्त, या 3 रोगाचा नाश करणारे, 3 तापाचा नाश करणारे, 3 गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, या त्रिगुणचा नाश करणारे असे हे परब्रह्म नारायण, ज्यांच्यासाठी या सृष्टीची रचना आणि संहार मात्र खेळ आहे, असे हे सर्व शक्तिमान परब्रह्म परमपिता तुमच्या चरणी मी वंदना करतो। या दिव्य भागवत ग्रंथाचा मी शुभारंभ करतो। नैमिषारण्य क्षेत्रामध्ये सूत महाराज आणि शौनक ऋषी 1000 वर्षापासून सत्संग आणि कथावार्ता करीत होते। एकानंतर एक प्रश्न उद्भवत होते। शौनक यांनी सूत पुराणीला प्रश्न केला आहे, महाराज, असा काही शॉर्टकट मार्ग आहे का? थोडं केल्यानं कल्याण होईल, घरी बसले बसले भगवान कृष्णाची प्राप्ती होईल, असा काही मार्ग आहे का? महाराज, या घोर कळीकाळामध्ये पुष्कळशे कळीकाळचे दोष या जीवात्म्याला हैराण परेशान करतात। तर कळीकाळाच्या दोषाचा नाश करण्यासाठी उपाय काय? हे गुरुदेव, आम्ही ऐकलं आहे भगवंताची माया हे अगाध आहे, तर भगवंताची मायाला कोण जिंकू शकतं? आम्ही असं पण ऐकलं आहे की मायाला जिंकणं अशक्य आहे। माया को से तजी नहीं जावे, भट पंडित धन कारण भटकत, भट पंडित धन कारण भटकत, लोकन को समझावे, माया को से तजी नहीं जावे। आपण सर्व मायामध्ये बद्ध जीव आहे, बंधनामध्ये आहे आपण। कितीही आणि कसाही भगवंताचा भक्त असो, भाऊ घरी असले आणि बहीण इथे कथेत आल्या असल्या, जर भाऊचा एखादा मिसकॉल आला तरी सुद्धा त्या बहिणीला या सुंदर कथेमधून उभं करून आणि ते घरी नेऊ शकतो। एवढी तर या फोन मध्ये शक्ती आहे। बस हेच माया भगवंताच्या भक्तीमध्ये जे विघ्नरूप होतं त्याला माया म्हणतात। हे मायाचं रूप आहे। भगवंताच्या भक्तीमध्ये जे विघ्नरूप झाली ते माया। आपल्याला असं आहे, मी, माझा परिवार, हे सर्व माझे लोक हे मला पुष्कळ प्रेम करता। सत्य आहे का? सत्य आहे? प्रेम नाही करता? करता? कोरोना पॉझिटिव्ह आला तर कोणी घरामध्ये ठेवायला पण तयार नाही होता हो। बस हे जे जीवनाची वास्तविकता आहे। एक युवान होता आणि रोज मंदिरामध्ये जायचा। संत त्याला म्हणत की भाऊ काही भजन कर, भजन कर। तो युवान म्हणाले, तुम्ही तर काय हो, तुम्ही तर साधू महाराज, तुम्हाला काय कल्पना संसारामध्ये काय सुख असतं।
एवढं सुख आहे का? हा महाराज. अरे पत्नी रोज मी घरी गेला म्हणजे गरमागरम शिरा तयारच असतो. माझ्यासाठी प्राण न्योछावर करते. आई वडील एवढा प्रेम करता, एवढा प्रेम करता. आणि माझी बहीण माझ्याशिवाय ते जेवणच करत नाही. साधू म्हणाले होऊ दे कोरोना, माहित पडेल कोण किती मध्ये आहे त्याची परीक्षा होईल. संत म्हणाले काम कर, घरी जाऊन नाटक कर, बेहोश व्हायचं नाटक. मी येईल घरी. जोपर्यंत मी तुझ्या कानामध्ये फूक नाही मारणार तोपर्यंत तुला डोळे उघडायचे नाही. युवान घरी गेला, पडला जमिनीवर. वैद्य आले, डॉक्टर आले. डॉक्टर विचारता रोग तर काही नाही, पण झालं काय याला? वैद्य म्हणाले नाही, याचं काहीच औषध नाही. अरे औषध इलाज त्याचा होतो जो रोगी असतो. ढोंगीचा इलाज होतो का? हा तर ढोंगी आहे. संत महात्मा आले घरी. त्या युवानाची पत्नी रडत होती. आई वडील बहीण सर्व रडत होते. महाराज पाहतर खरी काही मंत्र आहे का? आई बापा रडायला लागले. आमचा मुलगा आम्हाला जीवापेक्षा पण प्रिय आहे. महाराज काही करा, काही उपाय करा. संत म्हणाले एक काम करा, एक लोट्यामध्ये दूध आणा. दूध आणलं, त्या युवानाच्या शरीरावर फिरवला तो लोटा. संत म्हणाले सर्वात जास्ती प्रेम याला कोण करत? सर्वात पुढे आई आली, मी करते. तर हे माता, या दुधाचं तुम्ही पान करा, पण लक्षात ठेवा तुमचं आयुष्य याला मिळेल आणि तुमचं मृत्यू होईल. आणि मतारी 5 पाय सरकली मागे. जाऊ द्या हो, आपल्याला काय. आई म्हणाली, हा मी याला पुष्कळ प्रेम करते, पण माझे तर पती आहे अजून. मी माझ्या पतीला जर मी गेली तर माझ्या पतीचं ध्यान कोण ठेईल? त्याला भाकर कोण बनवून देईल? नाही, असू द्या, राहू द्या. दुधाचा जो लोटा होता तो त्या मातानं, त्या स्त्रीनं परत संतला दिला. महाराज क्षमा करा. त्या युवानानं कानानं हे ऐकलं आहे. अहो, मी तर आजपर्यंत असं समजत होता की माझी आई तर माझ्यासाठी स्वतःच्या प्राणाचं सुद्धा बलिदान देईल. पण आज जेव्हा माझ्यासाठी बलिदान देण्याची वेळ आली तेव्हाच माझी आई मागे सरकली. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणोनी मानसी. अंतकाळी मी परदेसी ऐसे जाणोनी मानसी. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणोनी मानसी. अंतकाळी मी परदेसी ऐसे जाणोनी मानसी. म्हणून या ऋषिकेशी शरण तुझी आलो. म्हणून या ऋषिकेशी शरण तुझी मी आलो. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणोनी मानसी. अंतकाळी मी परदेसी ऐसे जाणोनी मानसी. युवानाच्या हृदयामध्ये जो वहम होता, आई मला पुष्कळ प्रेम करते, तो निघाला. नाही हो, आज कळालं की ह्या जगाचा प्रत्येक संबंध मात्र आणि मात्र स्वार्थाचा आहे. हो, ज्या मातेनं एवढं कष्ट सहन करून मला जन्म दिला. 9 मास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातेची. 9 मास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातेची. 9 मास
मास गर्भवासी कष्ट झाले जानातेशी नर मास गर्भवासी कष्ट झाले जामातेसी निष्ठुर झाली कैसी ही निष्ठुर झाली कैसी अंती दूर राहिली ती निष्ठुर झाली कैसी अंती दूर राहिली अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणी मानसी अंतकाळी मी परदेसी ऐसी जानी मानसी संत महात्म्यानं तो दुधाचा जो लोटा आहे तो बापाकडे नेला आहे घ्या तुमचा तर वारीस आहे हा तुमच्या पाठी तुमची संपत्ती याच्या नावावर होणार आहे तुमच्या पाठी तर्पण हा करणार आहे पिंडदान हा करणार आहे जर तोच जिवंत नाही राहिला तर पिंडदान कोण करेल हो घ्या तुम्ही घ्या दूध हा तुमचं जीवन समाप्त होईल पण याला जीवतदान मिळेल युवानानं विचार केला नाही बापा तर जरूर दूध पान करेल कारण मला पुष्कळ प्रेम करतो आम्ही रोज सकाळी एकच बुलेटवर निघतो माझ्याशिवाय माझ्या बापाला कोणी आवडत नाही मला पुष्कळ प्रेम करतो जो बाप आहे तो पण 5 पावलं मागे सरकला जीवी बापासी आवड मुखी घालवी करी कोड 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 तो बाप हातामध्ये घेऊन पुऱ्या किनगाव मध्ये फिरत होता माझा मुलगा माझा जन्म नाही झाला तर माझ्या जन्मासाठी अनेक जागी मन्नत ठेवल्या आणि माझा जन्म झाला त्या रोजी पुऱ्या किनगावला पेढे वाटले पुष्कळ आनंद उत्सव केला पण आज जेव्हा लागली ओढ तेव्हा दूरी टाकीले जेव्हा लागली ओढ तेव्हा दूरी टाकीले अंतकाळी मी परदेशी ऐशी जाणी मानसी अंतकाळी मी परदेसी ऐसे जानी लक्षात मानसी ठेवा अंतकाळी मी परदेशी आपण एकटेच आहे ज्याप्रमाणे परदेशामध्ये एकटे असतो त्याप्रमाणे इथे पण आपण एकटेच आहे कोणीच आपल्या सोबत येणार नाही म्हणून भगवंताचं भजन करा केलेलं भजनच आपल्या सोबत येणार आहे त्या युवानला थडका पोहोचला अहो बापानं पण नाही म्हटलं मी तर समजत होता मला पुष्कळ माझ्याशिवाय त्यांचा काही आधार नाही पण आज कळालं मृत्यूची वेळ आली तेव्हा आई बाप दोघी मागे सरकले पण बहीण तर पुष्कळ प्रेम करते दर रक्षाबंधनला माझ्या हातावर राखी बांधते आणि दर रक्षाबंधनला मला म्हणते भाऊ माझं जीवन हे तुझं आहे माझे सुख तुझे आणि तुझे दुःख माझे असं म्हणणारी बहीण जरूर या दुधाचं पान करेल बहिणी बंधूचा कळवळा ते तुझा रे दयाळा 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 जेव्हा लागली शृंखला जेव्हा लागली शृंखला तेव्हा दूरी टाकीले अंतकाळी मी परदेसी ऐसे जानी मानसी अंतकाळी मी परदेसी ऐसे जानी मानसी
बहीण म्हणाली मला काय, माझं तर लग्न होणारच आहे 2 महिन्यानं, मी तर हे घर सोडून जाणार आहे. एक काम करा, हे दूध त्याच्या पत्नीला द्या. आमचं तर ऐकतच नव्हता तो, लग्न झालं तेव्हापासून बाईचंच ऐकत होता, तिला द्या हे. लहान लहान मुलांना घेऊन आणि पत्नी उभी आहे एकाकडे. पतीला आशा होती नाही, हे तर प्राणापेक्षा पण जास्ती प्रेम करते, हे जरूर दूधपान करेल. देहगृहाची कामिनी तेथव राहिली भवनी. 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 तव जळत स्मशानी अग्निसरे गेला. मी तव जळत स्मशानी अग्निसरे कैला. अंतकाळी मी परदेसी ऐसे जाणी मानसी. अंतकाळी मी परदेसी कैसे जाणी मानसी. पत्नीकडे तो जेव्हा दुधाचा लोटा गेला, पत्नी म्हणाली एक काम करा, 6 महिन्यानंतर मी दुसरं लग्न करणार आहे, जाऊ द्या. असं पण माझं ऐकत नव्हतं. त्याचं ध्यान घरामध्ये होतच नाही आणि घरामध्ये मात्र आणि मात्र आईचंच ऐकत होता. त्याच्या आईला पत्नीनं सुद्धा दूधपान नाही केलं. थोडेफार मित्र आले होते, मित्रांना बोलवलं आहे, घ्या तुम्ही घ्या. मित्र आले गोत्रज आले ते स्मशानी परतले. मित्र आले गोत्रज आले स्मशानी परतले. मित्र आले गोत्रज आले ते स्मशानी परतले. मित्र आले गोत्रज आले स्मशानी परतले. टाकोनिया गेले मजला स्मशानी. सेवकी टाकोनिया गेले मजला स्मशानी. टाकोनिया गेले मजला स्मशानी. सेवकी टाकोनिया गेले मजला स्मशानी. ऐसे जाणी निर्वाण माहिती मनुष्य जन्म मागता. ऐसे जाणी निर्धार मग मजया गहीवर. ऐसे जाणी निर्वाण माहिती मनुष्य जन्म मागत नाही. ऐसे जाणी निर्वाण मनुष्य जन्म मागत नाही. नामा म्हणे तुझे पायी मज ठाव दे विठोबा. 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 अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी, ऐसे जाणी मानसी. अंतकाळी मी परदेसी ऐसे जाणी मानसी. अंतकाळी मी परदेशी, ऐसे जाणी मानसी. अंतकाळी मी परदेसी ऐसे जाणी मानसी. संत नामदेव म्हणता हा संसार असा स्वार्थमय आहे आणि म्हणून या स्वार्थमय संसाराला पाहून हे परब्रह्मा, मी तुझ्याजवळ कधीच मनुष्य जन्म मागणार नाही. ऐसे जाणोनी निर्वाण पाही मनुष्य जन्म मागता नाही. नामा म्हणे तुझे पायी मज ठाव देई विठोबा. हे विठोबा, मला मात्र आणि मात्र तुझ्या चरणी स्थान दे. मला मनुष्य जन्म नको, कारण मनुष्य शरीरामध्ये जेवढे पण मिळतात ते सर्वेद स्वार्थानं जोडलेले असतात. स्वार्थमयी संसारामध्ये सहज कल्याणाचं साधन काय, हा प्रश्न आहे श्रीमद भागवत महात्म्यामध्ये शौनक ऋषीचा.
महाराज कळीकाळ व्याप्त झाला आहे. प्रत्येक जीवात्म्याला स्वतःच्या संपत्तीचा अभिमान आहे. एक श्रीमंत धनिकानं जेव्हा बंगला तयार केला, गावामध्ये संत आले होते. संतांना घेऊन गेला घरी. महाराज, माझा बंगला तर पहा कसा मस्त तयार केला आहे. हात पकडून आणि संतला स्वतःच्या घरामध्ये सर्व दाखवायला लागला. महाराज पहा, स्विमिंग पूल पण आहे, बाहेर जाण्याची गरजच नाही आपल्याला. महाराज पहा, हे होम थिएटर, बाहेर जाण्याची गरजच नाही. मागेच लहानस गच्चीवर लहानस शेत तयार केलं होतं. त्या शेतामध्येच भाजीपाला होत होता. महाराज, बाहेर जाण्याची गरजच नाही. सर्व घर दाखवलं. संत महात्मा विदाय होऊ लागले. त्या श्रीमंतानं प्रश्न केला, महाराज घर कसं वाटलं? काही कमतरता? महाराज, घर असं बनवलं आहे की आपल्याला बाहेर जा, पिक्चर पाहायचं असलं तर घरामध्ये, शाकभाजी पाहिजे असली तर घरामध्ये, जर आपल्याला बाथ घ्यायचा असला, स्विमिंग करायचं असलं तर घरामध्ये. घरामधून बाहेर पाय ठेवता संत म्हणाले, एक वस्तू विसरला तू, तुला घराच्या बाहेर तर निघावंच लागेल. तो धनिक म्हणतो, असं एवढा महाग 18-20 करोडचा बंगला बनवला, अजून घराच्या बाहेर जाण्याची गरज पडेल? हा, जेव्हा तुझा मृत्यू होईल ना, तेव्हा स्मशानमध्येच जावं लागेल. एक काम कर, घराच्या कोपऱ्यामध्ये स्मशान पण बनव. म्हणते घरामध्येच सर्व काम आटोपू. हमारी दौड़ कहां तक है? सिर्फ स्मशान तक. सिर्फ स्मशान तक हमारी दौड़ है. कशाला अहंकार, कशाला झगडे, कशाला वैरभाव ठेवायचा? प्रेम से जियो, प्रेम करो, यही सूत्र श्रीमद भागवत हमें सिखाता है. महात्म्यामध्ये सुंदर प्रश्न आहे. सूत महाराज यांनी शौनकला विचारला आहे, महाराज, सहज भगवान कृष्णाची प्राप्ती होईल, घरे बसले बसले आम्हाला कृष्णाची प्राप्ती होईल असं काही साधन दाखवा. आम्हाला घर नाही सोडायचं, आम्हाला घरीच राहायचं आहे. मुलं बाळ या सर्वांसोबत राहून आम्हाला मात्र आणि मात्र घरी राहून भगवंताला प्राप्त करायचं आहे. तर असं काही साधन आहे का? तेव्हा सूत महाराज मंद हास्य करून म्हणाले, एकच साधन आहे, श्रीमद भागवती कथा. हे शौनक, एक प्रश्न तुमचा तो आहे, मायाला कसं काय हा जीव जिंकू शकतो? तर मायाला जिंकण्यासाठी श्रीमद भागवत कथा हे नंबर 1 साधन आहे. श्रीमद भागवत कथेच्या श्रवण केल्यानं जीवात्मा मायाला पराभूत करू शकतो. श्रीमद भागवत कथेचं रसपान केल्यानं घरी बसले बसले, शेती काम करता करता, अरे घरामध्ये पापड बिबडे बनवता बनवता तुम्ही कृष्णाला प्राप्त करू शकता. घर सोडण्याची गरज नाही. गोपिकांनी घर नाही सोडलं, घरीच राहत होत्या. त्या पण आपल्या सारखंच काम करणाऱ्या होत्या, तरी सुद्धा त्यांना कृष्ण प्राप्ती झाली. कारण भगवान कृष्णाशी जीवन जुडलेला आहे. श्रीमद भागवत ग्रंथ हा आपल्याला भगवान कृष्णाशी जॉईंट करतो. भगवान कृष्णाच्या दिव्य स्वरूपामध्ये आपल्याला प्रेम जागृत करवतो. हे शौनक, या ग्रंथाचा श्रवण केल्यानं जीवात्मा मुक्तीचा अधिकारी होत असतो.
शौनक म्हणाले, एवढा महिमा? हा महाराज, जेव्हा परीक्षित आणि शुकदेवजी जेव्हा कथा करायला बसले तेव्हा स्वर्गचे देवता अमृताचा कुंभ घेऊन शुकदेवजी महाराजकडे आले आणि म्हणाले, महाराज एक काम करा, स्वर्गचं अमृत परीक्षितला द्या, त्याचं मृत्यू नाही होणार, आणि कथारूपी अमृत आम्हाला द्या. तेव्हा शुकदेवजी महाराज मंद हास्य करून म्हणाले, मूर्ख आहे तुम्ही, तुम्हाला काचचा तुकडा आणि मणी हे दोघी समान दिसतात, पण नाही, ते दिसायला समान आहे, परंतु त्यांची जे किंमत आहे त्यामध्ये फेर आहे. स्वर्गाचं अमृत तुच्छ आहे आणि कथारूपी अमृत हे दुर्लभ आहे. सामान्य जीवात्म्याला या कथाची प्राप्ती होत नाही. श्रीमद भागवती वार्ता देवाणामपि दुर्लभा. श्रीमद भागवतची कथा हे इंद्रादिक देवांना पण दुर्लभ आहे. अशी दुर्लभ कथा. हे कथा जीवात्म्याच्या आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक तीन तापाचा नाश करणारी कथा आहे. तुम्हाला सुंदर चरित्र ऐकवतो. आणि सूत महाराज यांनी भक्ती आणि नारदजीचा संवाद ऐकवला आहे. नारद ऋषी वृंदावनामध्ये गेले आहे आणि वृंदावनामध्ये एक विचित्र दृश्य नारदजीच्या दृष्टीला आलं. एक युवान स्त्री, बहुतेक 25 वर्षाची कन्या, यमुनेच्या तटी बसून 2 वृद्धांचे डोके मांडीवर घेऊन आणि रडत होती. आणि एवढंच नाही, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून बेटे जागो, बेटे जागो. नारदला अति आश्चर्य झालं. 25 वर्षाची कन्या त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला बेटा म्हणून बोलवते. नारदला असं की असेन काही लफड त्यांचं, जाऊ दे, आपल्याला काय. नारद निघाले पुढे, तर मागे आवाज आला, भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि वारय. हे महाराज रुक जाओ. नारदनं दृष्टी केली, त्या कन्यानं आवाज दिला होता. नारद गेले त्या कन्याजवळ. बोला ताई, मी काय मदत करू? त्या कन्यानं हात जोडले, महाराज मी भक्ती आहे, मी दुखी आहे, माझ्या दुखाचा तुम्ही अंत आणा. नारद म्हणाले, पण मी तुझी काय मदत करू? मच्चिंतामपि वार. तुम्ही तर संत आहे आणि संत मध्ये शक्ती आहे. जो आपल्याला शांती प्रदान करतो तो संत आहे. जो आपल्याला शांती प्रदान करतो तो संत आहे. या जगामध्ये प्रत्येकाला शांतीची अपेक्षा आहे आणि शांती प्राप्त करण्यासाठी सत्संग आणि भगवंताचं मंदिर हे 2 मुख्य साधन आहे. जोपर्यंत लग्न नाही होत ना, तोपर्यंत असं वाटतं आपल्याला की शांती नाही. लग्न झाल्यानंतर असं वाटतं की नाही हो, बरं होतं ते. हे काय रोजची कटकट, रोजची कटकट. आणि त्यामध्ये पण जर दुर्वासा सारखी मिळाली, दुर्वासाची पत्नी कदळी, जर कदळी सारखी पत्नी मिळाली तर माणसाला असा विचार होतो की यापेक्षा तर लग्न नाही झालं होतं ते बरं होतं. मी प्रत्येक जागेवर प्रश्न विचारतो ग्रहस्थांना, लग्न झालं आहे? नाही झालं? झालं लग्न? कसं वाटतं लग्न झाल्यानंतर? नाही, आम्हाला पण डिसिजन घ्यायचा आहे अजून. बरं वाटतं? सुख आहे की दुःख आहे? दुःखच आहे का? मग चला
31ला तयारच राहायचा. जर दुःखद असलं तर आमच्या सोबत चला. आहे का कोणाला दुःख? प्रत्येकाची हेच स्थिती आहे. साधूला असं वाटतं की नाही, ऐकून घ्या, लग्न केल्यानंतर दुःख आहे, अजून वेळ आहे. महाराज लग्न लावताना त्यापूर्वी 4 वेळा सावधान 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 करता आपल्याला. बेटे डेंजर है आगे, मत जाओ मत जाओ मत जाओ. पण आपल्याला काय म्हणता, हाऊस असते, आपल्याला दुःखी व्हायचं असतं. अशी एक कल्पना आहे की नाही, लग्न झालं म्हणजे आपण सुखी, पण तसं नाही. झालं तो पण दुःखी आहे, नाही झाला तो पण दुःखी आहे. तो पण बिचारा बायोडेटा घेऊन फिरतच राहतो. महाराज पाहिदा कुठे काही माझ्यासारखं असलं तर बायोडेटा मध्ये जो फोटो असतो त्याचा कलर सुद्धा बदलतो. आता मी ऐकलं होतं कुठे 65 वर्षाच्या व्यक्तीनं ते काही हे आहे मैत्री अशी काही वेबसाईट असते, त्याच्यावर एप्लिकेशन दिली आहे शादी.com वर. 65 त्याची एज आहे, 65 वर्षाची वय. त्याला प्रश्न केला, 65 वर्षाची वय आहे, आता लग्न करायचं आहे, पण तुमची चॉईस काय? तर माझी चॉईस आहे 35 वर्षाची मुलगी मला पाहिजे, आणि दुसरी शरत की नोकरी करणारी पाहिजे, कारण आता माझ्यानं काम होत नाही. म्हणजे ते नोकरी करेल आणि माझं पोट भरेल अशी पत्नी आपल्याला पाहिजे. 65 वर्षाच्या वयी बायोडेटा देणारे लोक आहे जगामध्ये. अरे सुखीच व्हायचं आहे तर सुख तर भगवंताच्या चरणी आहे. उद्या इथे भगवान दत्तात्रेयाची स्थापना होईल, त्या दत्तच्या चरणामध्ये सुख आहे. हरि भजता सुख होय समज मन, हरि भजता सुख होय, हरि भजता सुख होय समज मन, हरि भजता सुख होय, हरि भजता सुख होय समझ मन, हरि भजता सुख होय. हरि सुमिरन बिन मूढ़य ज्ञानी, 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 उमर दीनी खोय समझ मन, हरि भजता सुख होय समझ मन, हरि भजता सुख होय. सुख मात्र आणि मात्र भगवंताच्या चरणारविंदामध्ये आहे. भक्ती देवीनं नारदाला प्रश्न सांगितला आहे, महाराज मच्चिंता मपी नाशय, माझी चिंता माझ्या दुःखाचा नाश करा. नारदजी भक्तीला म्हणाले, दुःख काय आहे? तर महाराज हे 2 माझे मुलं आहेत, 80 वर्षाचे मुलं आहे, आणि मी 25 वर्षाची या मुलांची आई आहे. तुम्हाला विचित्र नाही वाटत? या घोर कलिकाळामुळे आमची हे स्थिती झाली.
मी पण वृद्ध होती, परंतु वृंदावनामध्ये आल्यानंतर मला युवानी पुनः प्राप्त झाली, परंतु माझे दोघी पुत्र अजून वृद्ध आहे. काही उपाय करा आणि माझ्या दोघी मुलांना तुम्ही युवान करा. नारद म्हणाले, आता करतो युवान. नारदानं पुष्कळ उपाय केले, परंतु ज्ञान आणि वैराग्य जागृत नाही झाले. आणि नारदजी उपाय विचारायला निघाले. कोणी मिळाला तर त्याला विचारतो मी. जो मिळाला त्याला नारद विचारता, भाऊ वृद्धावस्था दूर होईल याचा काही उपाय आहे का? तर प्रत्येक नारदाला म्हणतो, दादा तुम्हाला मिळाला तर आम्हाला सांगा. आमच्या जवळ तर नाही, आम्हाला पण म्हातारपण दूर करायचं आहे. कोणाला आवडतं का म्हातारपण? अरे उद्या केस दिसले की आपण डाय मारतो, त्याला काळा कलर मारतो. नाही आवडत. वृद्धावस्था कोणालाही आवडत नाही. नारद पुष्कळ जागेवर गेले, पण कुठेही नारदाला जवाब मिळाला नाही. आणि फिरता फिरता नारद पोहोचले बद्रिकाश्रमामध्ये. आणि तिथे सनकादिकाची मुलाकात झाली. सनकादिकांना निवेदन केला आहे. आणि सनकादिक म्हणता, हो नारद, तुमचा रोग कठीण आहे, परंतु दुसाध्य नाही. या रोगाची औषधी आहे. जर वृद्धावस्था दूर करायची आहे, तर ज्ञान आणि वैराग्याला जागृत करायचं आहे, तर श्रीमद भागवत कथा हा उत्तम उपाय आहे. सनकादिक यांना वक्ता बनवलं आहे. नारदजी यजमान झाले आहे. त्रिलोकीमध्ये जाहिरात झाली, श्रीमद भागवत कथा होणार आहे. हरिद्वारच्या आनंद घाटवर कथेचं आयोजन केलं आहे. संपूर्ण त्रिलोकीला जेवढे पण जीव प्राणी आहे त्या प्रत्येकाला नारदनं आमंत्रण दिलं आहे. हरिद्वारच्या आनंद घाटवर सुंदर श्रीमद भागवत कथा सनकादिक यांनी केली आहे. कथेचा प्रारंभ झाला. अजून भागवत महात्म्य सुरू आहे. आणि त्या दिव्य सभेत एक युवती आणि दोन युवान हातामध्ये करताल घेऊन नृत्य करता करता प्रगट झाले. दोघी भगवंताच्या नावाचं स्मरण करत होते. तिघी नृत्य करत होते. सनकादिकांनी विचारलं, तुम्ही कोण आहे? तेव्हा त्या स्त्रीनं परिचय दिला, या भागवत कथेमुळे मी भक्ती, मला युवानी प्राप्त झाली. हे दोघी युवान माझे मुलं आहे. ज्ञान आणि वैराग्य. नारदला अति आश्चर्य झाला आहे. अहो, एवढा मोठा भागवताचा महिमा. अजून तर मात्र कथेचा प्रारंभ झाला आणि यांची वृद्धावस्था दूर झाली. जरूर भागवत कथामध्ये तो पावर आहे. वृद्धावस्था दूर करतो. आणि म्हणूनच बहुतेक जागेवर भागवतामध्ये म्हातारे लोक जास्ती असतात. नंबर लागला आणि आपली वृद्धावस्था पण दूर झाली तर बरं. म्हणून युवान लोक दूर असतात. नारदांना हात जोडले सनकादिकांना. भागवताचा महिमा तर माझ्या डोळ्यांनी पाहला, पण महाराज, हे भागवत पापीचा उद्धार करते का? भयंकर पापी असला त्याचा उद्धार भागवत कथेद्वारा होतो का? तर सनकादिकांनी सुंदर धुंधुकारी आख्यान ऐकवलं. अहो नारद, अत्यंत पापी, या जगामध्ये एक पाप नाही जे धुंधुकारीनं नाही केलं. एवढा पापी सुद्धा मात्र 7 दिवसाच्या भागवत कथेच्या सप्ताह श्रवणामुळे मोक्षाचा अधिकारी झाला. अशी हे दिव्य भागवत कथा आहे. सुंदर धुंधुकारीची कथा आहे.
तुंगभद्रा नदीच्या किनारी सुंदर गाव, तिथे आत्मदेव नावाचा पवित्र ब्राह्मण निवास करतो. पत्नीचं नाव आहे धुंधली. आत्मदेव अत्यंत धार्मिक आहे. आत्मदेव मध्ये पुष्कळशे गुण आहे. स्रौतस्मार्तेषु निष्णातो द्वितीयो इव भास्कर. सूर्यासारखा आत्मदेव तेजस्वी आहे. जीवनामध्ये एकच चूक झाली आत्मदेवाची, आणि ते चूक म्हणजे आत्मदेवनं लग्न केलं. लग्न करणं हे खराब नाही, उत्तम काम केलं तुम्ही. कारण लग्न झाल्यानंतरच रामाची प्राप्ती झाली, लग्न झाल्यानंतरच श्यामची प्राप्ती. भगवंताला जेव्हा यायचं आहे जगामध्ये, तेव्हा ग्रहस्थाचीच आवश्यकता असते हो. साधूच्या घरी भगवंताचा जन्म नाही होत. ते सौभाग्य तर तुम्हालाच प्राप्त होत असत. आत्मदेवानं लग्न केलं, परंतु चूक केली. लग्नामध्ये गुण परीक्षा नाही केली. धुंधलीमध्ये एक पण गुण चांगला नव्हता. एक श्लोक मध्ये वर्णन केलं आहे धुंधलीच्या गुणांचं. प्रायशो बहुजल्पका क्रूरा. स्वभावानं अत्यंत क्रूर होती. प्रायशो बहुजल्पका, बडबड बडबड म्हणजे बोलबोल करणारी स्त्री होती. नंबर 1 झगडाखोर होती. एक पण गुण चांगला नव्हता. मात्र एकच गुण चांगला धुंधलीमध्ये आहे, दिसायला सुंदर होती. आणि बस तिथेच आत्मदेवची चूक झाली. आपण म्हणतो ना, दिखने में अच्छा चलने में डब्बू, तशी धुंधली आहे. लग्नामध्ये चेहऱ्याकडे जास्ती लक्ष नको द्या. साधारण असलं तर बरं. दिल को देखो चेहरा न देखो, चेहरे ने लाखों को लूटा, दिल सच्चा और चेहरा झूठा. आत्मदेवला विचारा, धुंधलीशी लग्न केल्यानं आत्मदेवाला काय प्राप्त झालं? मात्र दुःख, मात्र दुःख, मात्र दुःख. आत्मदेव जवळ एवढी संपत्ती आहे, 7 पिढीपर्यंत खुटणार नाही एवढं द्रव्य आत्मदेवानं एकत्रित केला आहे. परंतु एकच कमतरता, आत्मदेवच्या घरी पुत्र नव्हता, म्हणून आत्मदेव अत्यंत दुःखी आहे. आत्मदेव अत्यंत दुःखी. पुष्कळचे साधू संत येत त्यांना प्रार्थना करत. पत्थर एवढे देव केले आत्मदेवानं, तरी सुद्धा पुत्र नाही झाला. आत्महत्या करण्यासाठी आत्मदेव वनामध्ये गेले. संत मिळाले. संतला पाहून आणि आत्मदेव म्हणता, महाराज मी आत्महत्यासाठी इथे आलो आहे, कारण माझ्या इथे पुत्र नाही. संत म्हणाले, सुखी आहे तुम्ही, पुत्र नाही म्हणून सुखी आहे. अरे महाराज, तुम्ही साधू म्हणजे तुम्हाला कल्पना नाही. पुत्र नसला म्हणजे केवढं दुःख. संत म्हणाले, भाऊ माझ्या घरी 4 आहे म्हणून मी घर सोडून निघाला आहे. एक पण सेवा करायला तयार नाही. असे 4 आहे माझ्या घरी, करायचं काय? तू सुखी आहे, भगवंतानं तुला नाही दिलं. अरे तुझ्याजवळ जे संपत्ती आहे त्या संपत्तीचा सदुपयोग कर. काही आत्मकल्याणाचा मार्ग तू तयार कर. आत्मदेव म्हणाला, नाही तुम्ही देऊ शकणार का पुत्र? नाही तर मी आत्महत्या करतो. तुमच्या डोळ्यासमोरच मी आत्महत्या करतो. संतला दया आली.
झोळीमध्ये हात टाकून एक फळ काढलं आणि फळ आत्मदेवला दिलं आहे. घे हे फळ घे, तुझ्या घरी पुत्र जन्म होईल. पण लक्षात ठेवजो, सुख नाही मिळणार. कारण तुझ्या प्रारब्धामध्ये पुत्र नाही आणि बळजबरीनं तू पुत्र घेण्याचा प्रयास करतो आहे. फळ घेऊन आणि आत्मदेव घरी आला. पत्नीला म्हणाला, घे हे फळ भक्षण कर. हे फळ भक्षण केल्यानं आपल्या इथे पुत्र होईल. धुंधली टेन्शन मध्ये आली. म्हणाली, मी उद्या सकाळी स्नानादी क्रिया केल्यानंतर हे फळ भक्षण करेल. अत्यंत पापिणी स्त्री आहे. आत्मदेव बिचारा भला भोळा आहे. रात्रीच्या वेळी धुंदलीची बहीण आली आहे भेटायला. विचारलं धुंदलीला, टेन्शन मध्ये का? जाऊ दे, माझे पतिदेव हे फळ आणलं आहे त्यांनी. असं म्हणतात, फळ भक्षण केल्यानं मी गर्भवती होईल. अरे मला पुत्र नको. गर्भवती झाली म्हणजे पोट वाढेल. पोट वाढलं म्हणजे घरकाम नाही होणार. नोकर सेविका वगैरे ठेवावं लागेल. एवढा मोठा खर्च. लोभी आहे. खर्च होईल. अरे जर घरी चोर आले तर मी पळू नाही शकणार आणि चोर माझी हत्या करतील जर माझं पोट वाढलं तर. पोट वाढलं म्हणजे माझी सुंदरता नष्ट होईल. आणि केवढं टेन्शन. 5 वर्षापर्यंत तर आपली सर्व स्वतंत्रता जाते पुत्र झाला म्हणजे. 5 वर्षापर्यंत आईची परीक्षा होत असते जेव्हा तिला पुत्र होतो. धुंदलीनं स्वतःचा मत व्यक्त केला. मी तर असंच मानते की या जगामध्ये वंध्या वा विधवा नारी सुखेनी चेती मे मती. या जगामध्ये 2च स्त्रिया सुखी आहे. एक ते विधवा आहे, जिला पती नाही ते सुखी. आणि नंबर 2 जिला पुत्र नाही ते सुखी. काहीच टेन्शन नाही. पुत्र झाला म्हणजे किती उपाधी असते हो. 3 वर्षापर्यंत तर सोबत घेऊनच फिरा. कुठे फिरायला जायचं असलं तरी पण नाही जाऊ शकता. सर्व्याच बाबतीमध्ये आपल्याला टेन्शन येतं. सर्व्याच बाबतीमध्ये टेन्शन येतं. धुंदलीची बहीण म्हणाली, हा सध्या मला पण गर्भ राहणार आहे. एक काम कर, तुझ्या पतीला पुत्र पाहिजे आणि माझ्या पतीला धन पाहिजे. माझ्या पतीला धनाशी प्रेम आहे. तर एक काम करजो, माझ्या इथे पुत्र जन्म झाला म्हणजे तो पुत्र मी तुला देईल आणि त्या पुत्राच्या बदली तू मला धन देजो. म्हणजे माझा पती पण प्रसन्न आणि तुझा पती पण प्रसन्न. दोघींना नाटक केलं. बहीण म्हणाली, हा ज्या रोजी मी गर्भवती होईल तेव्हा तू पण गर्भवती होण्याचं नाटक करजो. आणि ते ज्या रोजी गर्भवती झाली बस त्याच रोज पासून या धुंदलीनं सुद्धा गर्भवती होण्याचा अभिनय केला. कपडे मोठे पेरले, वस्त्र परिधान असे केले, पोट वाढवलं. पती आत्मदेवला म्हणाले, मी गर्भवती आहे. आत्मदेव प्रसन्न झाला. एकच घरामध्ये एकच पलंगावर दोघी झोपत होते, परंतु हे स्त्री आत्मदेवला बुद्धू बनवून गेली. कोण म्हणतं स्त्रीमध्ये अक्कल नसते हो. पुरा घर चालवते ते. इंदिरा गांधी देश चालवत होते. सोनिया गांधीजी काँग्रेस चालवतात. कोण म्हणतं स्त्रीमध्ये अक्कल नसते? अत्यंत बुद्धिमान असते स्त्री. ध्रुवला तयार करणारी एक स्त्री होती, सुमती.
हा पण जर तिनं स्वतःच्या बुद्धीचा सदुपयोग केला तरच त्या स्त्रीची बुद्धी योग्य. जर बुद्धीचा उपयोग नाही केला तर तेच स्त्री घर तोडू शकते आणि घर जोडू पण शकते. आजपर्यंत ऐकलं आहे का कुठे लग्न झाल्यापूर्वी दोन भाऊ अलग झाले? नाही झालं. किनगाव मध्ये लग्न झाल्यापूर्वी दोन भाऊ अलग झाले अशी घटना घडली का? पण भगवतीचं आगमन झाल्यानंतरच ते घटना घडते. तुमचे चरण जसे पॉवरफुल असतात. एकाचं झालं दुसऱ्याचं झालं म्हणजे मग घरामध्ये नंतर झगडे सुरू होता आणि नंतरच घरामध्ये भीती तयार होता, घरामध्ये विच्छेद होतो. आत्मदेव आनंदित आहे. आत्मदेवनं जाहिरात केली मी बाप बनणार आहे. आणि एका रोजी धुंदलीनं जाहिरात केली मला पुत्र जन्म झाला. रात्रीच्या वेळी तिच्या बहिणीला जेव्हा पुत्र झाला तर तो पुत्र धुंदलीच्या घरी आणून दिला आणि त्या पुत्राच्या बदली या धुंदलीनं पुष्कळ धन दिला आहे आणि स्वतःचा पुत्र म्हणून त्या पुत्राला आत्मदेवला दाखवला आणि आत्मदेव गावामध्ये नृत्य करायला लागला. पुऱ्या गावाला काही काही मिष्टान मिठाई वाटप केली. मी बाप झाला, मी बाप झाला. कसा मूर्ख आहे. कोणाचं पाप स्वतःच्या घरी आणून आणि आनंदित होतो. धुंदलीनं ट्राय करण्यासाठी संतांनी जे फळ दिलं होतं ते फळ गायला दिलं होतं आणि त्या गायीनं पण दुसऱ्याच रोजी गायीनं पण एक वत्सला जन्म दिला आहे. गायीच्या पोटी पण मानव बाळाचा जन्म झाला. पूर्ण शरीर मानवचं मात्र कानच गायीचे होते म्हणून त्या बाळाला गौकर्ण असं नाव दिलं आहे आणि धुंदलीच्या बाळाला धुंदुकारी असं नाव दिलं. गौकर्ण हे संत कृपेचं फळ होतं आणि धुंदुकारी हे विकत आणलेलं फळ होतं. दोघीमध्ये डिफरन्स, विचारामध्ये संस्कारामध्ये डिफरन्स. स्वभावानं धुंदुकारी अत्यंत दुष्ट प्रकृतीचा आहे, गौकर्ण अत्यंत सौम्य आहे. धीरे धीरे दोघी मोठे होऊ लागले. शिक्षण सोबत झालं आणि शिक्षण करता करताच युवान झालेला धुंदुकारी खराब संगतीला लागला. व्यभिचार, व्यसन, जुगार, दारू, मद्यपान याच्या नांदी लागला आणि परिणाम स्वरूप धीरे धीरे आत्मदेवच्या घरामधून संपत्ती निघायला लागली. रोज आत्मदेवला पैसे मागे आणि आत्मदेव न विचार करता पैसे दे. कधी विचारलं नाही बेटा काय करतो, कुठे जातो, कारण पुत्र प्रेम होता. बुरो प्रेम को पंथ बुरो जंगल में बासो, बुरो नारी से नेह बुरो मूर्ख में हासो, बुरो सुन की सेव बुरो भगिनी घर भाई, बुरी नारी कुलक्ष सास घर बुरो जमाई. या सर्व खराब वस्तू आहेत. प्रेम आवश्यक आहे, पुत्रामध्ये प्रेम आवश्यक आहे, पण जर प्रेम जास्ती असला तर त्या प्रेमामध्ये जीवात्मा अंध होतो आणि अंध जर बाप अंध झाला तर महाभारतची घटना घडते. पुत्र स्नेहामध्ये अंध झालेला आत्मदेव धुंदुकारीला योग्य संस्कार आणि शिक्षण नाही देऊ शकला. व्यसनी जुगारी झालेला हा धुंदुकारी घरातली संपूर्ण संपत्ती 7 पिढीपर्यंत कमी नाही होणार अशी संपत्ती धुंदुकारीनं मात्र 3च वर्षामध्ये कुटवली. भंडार खाली केलं. घरामध्ये जे काही वस्त्र वगैरे होतं ते पण जुगारमध्ये हारला
आणि एका रोजी सकाळी आत्मदेवला म्हणाला, पैसे द्या. आत्मदेव म्हणाला, कुठून आणू आता, नाही काय. आणि तेव्हा आत्मदेवाचं डोकं पकडून आणि भिंतीशी प्रहार केला धुंदुकारीनं. माझं पालन पोषण करण्याची तुझ्यामध्ये शक्ती नव्हती तर मला जन्म का दिला. लात मारली आत्मदेवला. धुंदुकारी निघाला घराच्या बाहेर. आत्मदेव रडायला लागला. त्याला तळाव दिसलं. तळावच्या काठी ते संत दिसले. संत म्हणाले होते, बेटा तुला पुत्र नाही, तू सुखी आहे. मी नाही ऐकलं. बळजबरीनं पुत्र मागला आणि संतांनी मला दिला. अरे याच्यापेक्षा माझी संपत्तीचा सदुपयोग माझ्या हाती मी करता तर माझं आत्मकल्याण होत. रडायला लागला आत्मदेव. गौकर्ण तिथे आले. गौकर्णानं आश्वासन दिलं आहे, पिताजी विसरा आता. एक काम करा, आता तुम्ही वनामध्ये जा, तिथे भगवंताचं भजन करा, तो जो सुखाचा मार्ग आहे. आणि आत्मदेव सर्व काही सोडून आणि वनामध्ये गेले आहे. गौकर्ण पण तीर्थयात्रेला निघाला आहे. धुंदुकारी 4 वेश्या स्त्रीला घरामध्ये ठेवून आणि त्यांच्या सोबत मोज मस्ती करतो. एका रोजी राजमहलामध्ये चोरी केली. पुष्कळस धन, दागिने, वस्त्र वगैरे आणलं आहे. त्या 4 वेश्या स्त्रियांनी विचार केला, जरूर राजाच्या घरी चोरी केली म्हणून याला पकडतील आणि याच्या सोबत आपल्याला पण बंदिवान करतील. त्यापेक्षा याची आपण हत्या करू आणि हे जे धन आहे त्या धनाचे 4 भाग करून हे गाव सोडून आपण निघून जाऊ. रात्रीच्या वेळी झोपलेल्या धुंदुकारीचे हातपाय खाटशी बांधले आहे. प्रज्वलित केलेला अग्नी धुंदुकारीच्या मुखामध्ये टाकून आणि बळजबरीनं धुंदुकारीची हत्या केली. घरामध्ये एक गड्डा केला. त्या गड्ड्यामध्ये धुंदुकारीच्या शवाला दाटलं आणि त्या 4 वेश्या स्त्री धन संपत्ती घेऊन निघून गेल्या. गौकर्णाला समाचार मिळाले, माझ्या भाऊचं मृत्यू झालं. गया तीर्थमध्ये पिंडदान केलं. तीर्थयात्रा पूर्ण करून गौकर्ण घरी आले. घर उघाडलं. घरामध्ये रात्री मुकाम केला तर रात्री कोणाच्या रडण्याचा आवाज आला. गौकर्णानं विचारलं, कोण आहे? तेव्हा तो प्रेत रडायला लागला, भाऊ मी तुझा भाऊ आहे, मी धुंदुकारी आहे. रडायला लागला, मला मुक्त कर, मला पारावार वेदना होते आहे, या दुःखामधून मला मुक्त कर. गौकर्ण म्हणाला, अरे धुंदुकारी, तुझ्या पाठी तर गयामध्ये मी पिंडदान केलं आहे. तेव्हा धुंदुकारी म्हणतो, भाऊ एक नाही, गया श्राद्ध शतेनापि न मे मुक्तीर भविष्यती. एक वेळा नाही, तू 100 वेळा पण पिंडदान करशील तरी सुद्धा माझी मुक्ती नाही होणार. मी एवढा पापी आहे. गौकर्ण म्हणाला, एक काम कर, मी उद्या ब्राह्मणांना विचारतो तुझ्या मुक्तीचा उपाय. ब्राह्मणांना दुसऱ्या रोजी विचारलं गौकर्णानं, माझ्या भाऊची मुक्ती होईल असा उपाय दाखवा. ब्राह्मण म्हणाले, गयामध्ये श्राद्ध करा. गौकर्ण म्हणाले, श्राद्ध तर केलं गयामध्ये, पिंडदान सुद्धा केलं. ब्राह्मण म्हणाले, आता आमच्याजवळ काही उपाय नाही. तेव्हा सूर्यनारायणाला गौकर्णानं विचारलं आहे, माझ्या भाऊ धुंदुकारीचं कल्याण होईल असा काही मार्ग दाखवा. भगवान सूर्यनारायण यांनी मार्ग दाखवला. 7 दिवस पर्यंत श्रीमद भागवत कथेचं आयोजन करा. श्रीमद भागवत सप्ताहाच्या श्रवणामुळे तुमच्या भाऊला मुक्ती प्राप्त होईल. आणि गौकर्ण स्वयं वक्तापदी बसले. सुंदर भागवत कथेचं आयोजन केलं आहे. पूर्ण गावाला आमंत्रण दिलं आहे. धुंदुकारी पण तिथे येऊन मंडपाच्या एक स्तंभ मध्ये बसला आहे आणि अत्यंत श्रद्धापूर्वक भावपूर्वक 7 दिवस पर्यंत
धुंदुकारीनं कथेचं श्रवण केलं. 7व्या रोजी कथाची समाप्ती झाली तेव्हा सुंदर चतुर्भुज स्वरूप धारण करून धुंदुकारी तिथे प्रगट झाला. गौकर्णाला वंदना केली आहे. भाऊ, मी धुंदुकारी, कथामुळे मला मुक्ती मिळाली. विमान आला आहे, त्या विमानामध्ये धुंदुकारी बसले आहे. आता विमान आलं म्हणजे पुरं किनगाव उपडलं. हो, चला आपण पण बसू विमानामध्ये, पण कोणालाही बसू दिलं नाही. नाही, तुमच्यासाठी नाही, मात्र धुंदुकारीसाठीच आहे. लोक म्हणायला लागला इथे पण लागवगशाही आहे, वशिला लावला, वक्ताचा भाऊ आहे म्हणून त्या एकट्यासाठीच विमान आलं. तेव्हा गौकर्णानं विचारलं देवदूतांना की कथा तर सर्वांनी ऐकली, गाव लोकांनी पण ऐकली आणि धुंदुकारीनं पण ऐकली, तर एकट्या धुंदुकारीचंच कल्याण का? तेव्हा देवदूत म्हणाले ऐकली तर सर्वांनी, परंतु श्रवणस्य विभेदेन फल भेदोत्र संस्थित. लोकांनी ऐकली पण कशी हो? आपण ऐकली कथा, भागवत बसली पण आहे आपल्या डोक्यात, पण आता घरी गेले, मस्त मेथीची भाकर निस्त्याची चटणी खाल्ली म्हणजे भागवत गेली दाबावून. नियम तर असा असतो की कथा श्रवण करा म्हणजे 7 दिवस तुम्ही उपवास करा आणि उपवास करून कथेचं श्रवण करा. असू द्या, जेवण करा, परंतु अनुसंधान भगवंताचं ठेवा. तरी सुद्धा कथा कल्याणकारी आहे. 7 दिवस पर्यंत ईर्ष्या करायची नाही. हा, आपण दुसरं काही नाही करू शकले तर हरकत नाही, परंतु 7 दिवस पर्यंत इथे जेवढे पण व्यक्ती बसले आहे, पुरुषांना तर नाही म्हणणार, स्त्रियांना, मातांना मी विनंती करतो, 7 दिवस एक नियम घेणार का? 7 दिवस पर्यंत आम्ही कोणाची निंदा किंवा कोणाचीही गोष्ट करणार नाही. शक्य होईल का? आजी तुम्ही घेताय का? सुनबाईची निंदा पण नाही. जशी भाकर आली तशी खाऊन घ्यायची. 7 दिवस पर्यंत कोणाचीही निंदा नाही, टीका नाही, कोणाची ईर्ष्या नाही, तरी सुद्धा हे भागवत आपलं कल्याण करते. धुंदुकारीनं त्याप्रमाणे ऐकली होती. 7 दिवस पर्यंत निराहार राहून आणि कथेचं श्रवण केलं, त्यामुळे धुंदुकारीचं कल्याण झालं. नंतर पुनः गौकर्णानं कथा केली. पूर्ण गावानं अत्यंत भावपूर्वक ते कथा ऐकली आणि पूर्ण गावाचं कल्याण झालं. अशी हे दिव्य चमत्कारी भागवतची कथा आहे. या दिव्य कथेचा महिमा सनकादिक यांनी नारद ऋषीला ऐकवला. त्या दिव्य सभेत भगवान नारायण प्रगट झाले. भगवंतासोबत प्रल्हाद, बळी महाराज, अर्जुन, इंद्रादिक देव पण उपस्थित झाले. सुंदर नृत्य गान तिथे झालं. भगवान प्रसन्न होऊन म्हणाले वरदान मागा. तेव्हा सर्व संतांनी वरदान मागलं, महाराज जिथे पण भागवत कथा होईल तिथे तुमचा निवास होईल असं आम्हाला वरदान द्या. भगवान तथास्तु म्हणाले आणि त्या रोज पासून जिथे पण भागवत कथेचा प्रारंभ होतो तिथे भगवंताचा वास होतो. आजपासून हा मात्र मंडप नाही, हे नैमिषारण्य क्षेत्र आहे, हे तीर्थ आहे. या तीर्थामध्ये 7 दिवस पर्यंत भगवान आणि भगवंताचे भक्त दिव्य देह धारण करून बसतील आणि आपल्या दिव्य कथेचं श्रवण करतील. सुंदर भागवत कथाचं महात्म्य मी इथे संपवतो आणि भागवत प्रथम स्कंदामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे, परंतु कथेची वेळ इथे संपते आहे. कथेची दुपारची वेळ आहे 3 ते 5, परंतु आज लाईटमुळे आज आपल्याला काही अडचण आली आणि सकाळी 8 ते 11 9 8 सकाळी 8 ते 11 आणि दुपार नंतर 3 ते 5
पाचच गाव म्हणजे इथे पाणी येतं का? ही गाई म्हशी राहता. खेड्यांमध्ये तकलीफ असते, गाई पाहण्याची वेळ असते, दुधाची वेळ होते. म्हणजे 3 ते 5 आपल्या कथेची वेळ आहे. कथेची वेळ सध्या संपते आहे. आपण उद्या भागवत ग्रंथामध्ये प्रवेश करू. उद्या सुंदर फक्त ध्रुवाचं चरित्र आपल्याला इथे दर्शन करायचं आहे. दुपार नंतरच्या सत्रामध्ये सुंदर भागवत रसाळ कथा आहे. मी आजपर्यंत पुष्कळशा कथा केल्या, परंतु भागवत हा माझा प्रिय विषय आहे. कारण या ग्रंथद्वारा आपल्याला अशी अनुभूती होते की प्रत्यक्ष भगवान आपल्याशी गोष्ट करतात, अशी आपल्याला अनुभूती होते. त्यामध्ये पण दशमस्कंध हा अत्यंत उत्तम आहे. त्याला भक्तिशास्त्र आपण म्हणतो. दशमस्कंधाला भक्तिशास्त्र प्रेम ग्रंथ म्हटलं आहे. भागवताच्या श्रवणाद्वारा जीवात्म्याची भक्ती दृढ होते, भगवंताच्या स्वरूपामध्ये निष्ठा वाढते, प्रेम वाढतो. अशी सुंदर भगवंतामध्ये प्रीती वाढवणारी दिव्य कथा आपण उद्या सकाळी इथे ऐकू. सध्या हरिनाम संकीर्तन सह प्रथम दिवसाच्या द्वितीय सत्राला इथे विराम. स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी 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 नारायण सत्यनारायण नारायण नारायण श्रीमन नारायण 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 स्वामी नारायण 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 लाल की जय. स्वामी नारायण भगवान की जय. दत्तात्रेय भगवान की जय. जय जय श्री राधे. श्री राधे जय जय श्री राधे. श्री राधे जय जय श्री राधे. श्री राधे बोलिए श्री गिरिराज धरण की जय. बोलिए श्री वृंदावन बिहारी लाल की जय. हेलो बोला दत्तात्रेय भगवान